हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर असा मोठा ब्लॉग शूट करत आहे. म्हणजे मला वेळच नाही भेटत असं म्हणायला गेलं तर, कारण का आता 1 महिना खूप जास्त फिरलो, दुसऱ्या महिन्यात आजारी पडले आणि सध्या पण माझं तेच चालू आहे, औषधं वगैरे. सगळ्या गोष्टी तर काही शेअर करता येत नाहीत ना. खूप जास्त तब्येत खराब होते. आज पण दवाखान्यामध्ये मला जायचं आहे थोडं, तर त्याच्यामुळं ना म्हणजे छोटे व्हिडिओज मी मुश्किलीनं शूट करत आहे. कारण का जरा 1-2 दिवस व्हिडिओ नाही गेले तर सगळ्यांच्या कमेंट येतात, ताई चिमणी बरे आहे का, शेअर कर व्हिडिओ, वाट बघतोय वगैरे. तर मला काही करून 1 मिनी ब्लॉग तर अपलोड करावाच लागतो. त्यामुळे तेवढं तर मी मुश्किलीनं करत आहे. आणि मोठा ब्लॉग तर मी डोक्यात पण नाही आणत ते शूट करावा. पण आज स्पेशल असं कारण आहे. आणि म्हणजे चिमणी पण 1.5 वर्षाची झाली, म्हटलं थोड्याफार तिच्या ॲक्टिव्हिटी तुमच्यासोबत शेअर करू. आणि ती 1.5 वर्षाची झाली ना. अजून एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपले म्हणजे हां सॉरी, मला असं एवढा आनंद आहे तसा आज की मला काय बोलू काय नको ते समजत नाहीये. तर आपले 3 लाख सबस्क्रायबर्स यूट्यूबला कंप्लीट झालेले आहेत, जे की मी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की मी इथंपर्यंत जाईन. मला फक्त एवढंच होतं की मी थोडेफार म्हणजे असे व्ह्यूज वगैरे यावे, 4 पैसे कमवावे, एवढंच होते. पण आज मी ज्या ह्याच्यावर मला तुम्ही लोकांनी आणून ठेवलंय ना, तिथे येऊन खरंच म्हणजे मला असं खाली असं आश्चर्य वाटतं की मी इथंपर्यंत खरंच आले का, असं स्वप्नासारखं सगळ्या गोष्टी वाटतायत. कारण का ते एवढं मोठं अचिव्हमेंट एकटीनं तर करणं शक्य नव्हतं. खूप जणांचा सपोर्ट आहे मला, तुमचं प्रेम आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे आणि चिमणीचं नशीब आहे सगळ्यात मोठं. म्हणजे कारण जेव्हा म्हणजे तिनं माझ्या आयुष्यात आले ना, तेव्हापासून मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली. कधी न म्हणजे स्वप्न बघितलेले ती सुद्धा पूर्ण झालेत माझे. तिच्या येण्याला माझ्या आयुष्यात खूप सारे म्हणजे असे चेंजेस आलेले आहेत. मी तर तिला डायरेक्ट देवच मानते. माझ्यासाठी देव ना तीच आहे तसं म्हणेन मी. कारण का तर तिच्यामध्ये देव दिसत नाही, फक्त मला अनुभवायला सुद्धा भेटतो तिच्या छोट्या छोट्या गोष्टीमधून वगैरे. तर ते सगळं आहे. त्यामुळेच ना मी इथंपर्यंत आज आलेले आहे. खरं तर 3 लाखाचा टप्पा माझा पार झालेला आहे. तसं मी आतापर्यंत एकही सेलिब्रेशन नाही केलं बरं का. म्हणजे इंस्टाला पण आपले फॉलोअर्स आहेत 1,25,000च्या आसपास. यूट्यूबला पण मी अजून एकही 50,000 झाले, 60,000 झाले नाहीच केलं. मला आठवणं पण नाही, बहुतेक नाही केलेलं मी अजूनपर्यंत एकही सेलिब्रेशन. केलं असतं तर एवढं मोठं लक्षात राहिलं असतं. तसं आई झाल्यापासून दिमाग पण थोडा कमजोर झालाय, त्यामुळे केलंय का नाही नसलच केलं, जाऊ दे. नाहीच माझ्यामध्ये तर केलेलं. पण आता माझी इच्छा आहे की 300Kचं म्हणजे सेलिब्रेशन झालं पाहिजे. आणि अपेक्षा करते की चिमणीचे पप्पा मला सरप्राईज देतील, जे की मला नाही वाटत शक्य होईल. पण बघू आता, केलं तर केलं, नाही तर मग काय माझा मी आणून केक कापेन 300K लिहून. कारण मला 300Kचं म्हणजे असं सेलिब्रेशन व्हावं असं वाटतंय. कारण का ते एक आठवणीतला टप्पा. आता इथून पुढे कुठंपर्यंत जाईल नाही जाईल मला माहित नाही, पण 300K पर्यंत मी आले ना, म्हणजे माझ्यासाठी ना तो खूप मोठा असा टप्पा मी पार केलेला आहे. त्यामुळे मला त्याचं सेलिब्रेशन करावं वाटते. तसं म्हणजे सगळ्या खूप जणांना तसं आश्चर्य पण वाटत असेल ना. खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट वगैरे पण येतात, पण हिनं रिप्लाय करत नाही वगैरे. माझ्याकडे वेळच नाही. मला माझ्या चिमणीचं आयुष्य म्हणजे एवढं छान बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी मी झटते. त्यासाठी जेवढं आहे ना तेवढं करते. तर ह्या 4 निगेटिव्ह लोकांच्याकडे बघायला वेळच नाहीये. किती जरी ह्यांना समजवायचा प्रयत्न केला ते लोक काय समजणार नाहीत. त्यामुळे माझं मी समजले की हा इग्नोर आणि पुढे चाला, बस, बाकी काय नाही. त्यामुळे मी निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष नाही देत. किती पण खालच्या तराच्या कमेंट आल्या ना, तसं मी म्हणजे मला फॉलो जे करतात ना, सबस्क्राईब केले ना, त्यांनीच मला कमेंट करू शकतात, असा ऑप्शनच चालू करून ठेवलाय. म्हणजे आपले लोक तर कमीत कमी आपल्याला वाईट कमेंट करणार नाही असं मला वाटलं. पण काही लोक ना कमेंट करण्यासाठी मला सबस्क्राईब करतात आणि निगेटिव्ह कमेंट करतात. मला आश्चर्य वाटतं किती म्हणजे म्हणजे ह्यांना आपल्याबद्दल निगेटिव्हिटी आहे, तर हे लोकांनी आपल्याला सबस्क्राईब का बरं केलं असेल. आपल्याकडनं काय तर घ्यायला भेटत नाही त्यांना, म्हणजे चांगल्या गोष्टी हे करता येत नाही, तर त्यांनी मला सबस्क्राईब का केलं असेल, मी असं पण विचार करते. पण पुन्हा मग विचार करते ह्यांना कदाचित निगेटिव्ह कमेंट करायला येत नसेल, म्हणून ह्यांनी मला सबस्क्राईब केलं असेल. कारण सबस्क्रायबर लोकच मला कमेंट करू शकतात. तर जाऊ द्या, तो विषय झाला निगेटिव्ह लोकांचा. पण ज्यांच्यामुळे मी आजपर्यंत इथं म्हणजे ह्या एवढ्या टप्प्यावर येऊन थांबले, त्यांचं खरंच म्हणजे थँक्यू म्हणेन. कारण का तर सगळ्यांनी खूप जास्त चिमणीला प्रेम दिलंय, मला प्रेम दिले, म्हणजे आमच्या छोट्याशा फॅमिलीला दिले. जेव्हा चुकते तेव्हा सांगते हक्काने की हा असं नको करू, तसं नको करू. सगळं छान चाललंय, फॅमिली सारखीच झालेली आहे. 3 लाख लोक म्हणजे एक माझी छोटीशी फॅमिलीच आहे. तर आता बघू काय सेलिब्रेशन वगैरे होतंय काय, की बघू तुमच्यासोबत शेअर करते. तसं अजून माझ्या 3 लाख कंप्लीट नाही झालेले, थोडेसे बाकी आहेत. आता ते मी लाईव्ह काउंटला लावणार आहे. आता बघू ते होतंय काय होतंय, कसं कसं. मग त्याच्यानंतर तुमच्यासोबत काय सेलिब्रेशन झालं तर ते शेअर करते, आणि नाही झालं तर मग जाऊ दे, आपण घरातच केक बनवून कट करू. इच्छा पूर्ण करेन मी केक कट करायची फक्त. आणि आता चिमणीला दाखवते तुम्हाला चिमणीचं कसं कसं चालू असतंय दिवसभर ना, ते दाखवते. आज पूर्ण दिवस ना तिच्या मागं कॅमेरा घेऊनच लागेल मी, की तिच्या थोड्याफार गोष्टी तरी तुमच्यासोबत शेअर करता याव्या.
बस चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघ आज दिवसभर काय 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 होतंय, कारण आज खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग शूट करण्याची एक्साइटमेंट आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. चिमणीसाठी ना आज मस्त ओट्स बनवलेले आहेत आणि मटकीला ना मोड आलेले होते खूप छान. मग ते ना थोडीशी हळद आणि मीठ वगैरे टाकून ना अशी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून ना शिजवून घेतलेले आहे. आता मॅडमना ओट्स आवडते सॉरी, पण आता हे माहीत नाही खाते काय करते, कारण का आता व्हिडिओ चालू असेल तर मॅडमचं सांगता येत नाही. गाडीमध्ये मस्त खेळत बसलेलं आहे. चिमणे पप्पा बोल. नाही थांब, गरम आहे, देते मी तुला थंड करून. इकडे बघ पापा बोल, इकडे बघ मम्मा, इकडे बघ ना पापा बोल ना. पप्पा ओ मॅडम बोल ना एकदा पप्पा. बोलते का? मुके आहे ना तू, तुला बोलता येत नाही ना, बोलायले का? इकडे बघ चिमणा, खायचं ना, बोल मग पापा. चिमणा एवढी नाटके आहे ना कॅमेऱ्याच्या पुढे. ई कर ई, दात दाखव तुझे किती आले. ई नाही दाखवणार, कॅमेरा चालू झाला ना मॅडमची नाटके चालू होतात. चिमणा ई कर ना एकदा. हट हट बोल हट. हा तेवढं लगेच येते. पप्पा बोलाय नको वाटते. बोल पप्पा. बरं हट बोल हट. चिमणा वाव कसा वाव यम्मी ना. दुसरं काही येड नाही तुला येडी. चल खाऊ आपण. छान ना. वाव यम्मी 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 यम्मी. मी तुमच्यासोबत शेअर केलेलं छोट्या व्हिडिओमध्ये की फर्स्ट क्रायवरून मला ना चिमणीसाठी ड्रेसेस आलेले आहेत. 7 मागवले सध्या तर 4च मला रिसीव झालेत, अजून 3 यायचे आहेत. त्यातले 1 2 3 आणि 1 आहे ती चिमणीनं घातले. मम्मा बघू. हा वाव, एक थांब ना बघू. वाव वाव ना, इकडे बघ. अगं बघ की तरी, दाखव तरी. मम्मा छान आहे ना, इकडे बघ. आवडलं तुला? वाव ना वाव ना. अशा टाईपचे म्हणजे कॉटनचेच आहेत सगळे ड्रेस ना कॉटनचेच आहेत. तर मी सांगितलं होतं की मोठ्या व्हिडिओमध्ये सांगेन की फ्रीमध्ये म्हणजे कसे भेटले वगैरे, तर म्हटलं तेच आता लागलंच सांगून टाकावं. तर अजून 3 यायचे, त्या ड्रेसची वाट बघते. सगळे उन्हाळ्यासाठीच मी म्हणजे मागवलेत आणि इथून मागं मी म्हणजे कधी असे एवढ्या ब्रँडचे कपडे मध्ये नव्हते मागवले, कारण हे कपडे जास्तच महाग आहेत. 500 600 अशा टाईपला एक ड्रेस आहे आणि एवढ्या महाग म्हटलं एवढ्यामध्ये कितीतरी ड्रेस येऊन जातील म्हणून मी जास्त काही मागवले नाहीत. पण ह्याची क्वालिटी ना एवढी भारी आहे. हा पैसे आहेत पण त्या मानानं क्वालिटी वगैरे पण आहे. आता इथून पुढे ना मी ट्राय करेन की फर्स्ट क्रायवरूनच चिमणीला कपडे मागवेन, कारण मला प्रचंड आवडले. क्वालिटी वगैरे कपड्याचं मस्तच आहे म्हणे. तर बेबी हग या ब्रँडचे नाही आहेत. आता ते कसे भेटले ते सांगते. तर याचं ना प्रमोशन आहे मला इंस्टाग्रामसाठी, म्हणजे प्रमोशन आहे डायपरचं. बेबी हगचे डायपर आहेत ना त्याचं प्रमोशन आहे. त्याची पोस्ट करायचे म्हणजे चिमणीसोबत त्या डायपरचे फोटोज वगैरे काढून. मग त्याच्यासाठी मला 4000चं वाउचर भेटला होता. म्हणजे ते प्रमोशन असेल ना त्यांनी वाउचर हे करतात. आता जसे फॉलोअर्स आपले हे व्ह्यूज वगैरे असतील ना तसे त्यांनी म्हणजे 1000-1500 पासून असे वाउचर देते तुम्हाला. तेवढ्या म्हणजे किमतीची आपण शॉपिंग करू शकतो. तर आणि असं असतं की त्याच ब्रँडची करू शकतो ज्या ब्रँडचं प्रमोशन आलेलं आहे. नको नाही काढायचं. इकडे 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 आपण बघू कसं दिसायला. वाव ना, करू शकतोय. तर मग बेबी हगचे आहेत. मग त्याचे मला वाटलं फक्त डायपर वगैरे आहेत, मी म्हणजे एवढं लक्ष नव्हतं केलं. पण त्याचे फ्रॉक्स खेळणी वगैरे एवढं सगळ्या गोष्टी होत्या. मग आता खेळणी वगैरे तर खूप जास्त झालेले आहेत. म्हटलं मग मी ना त्या कंपनीचे सगळे म्हणजे मला जे आवडले ना ड्रेस म्हणजे उन्हाळ्यासाठी वगैरे ते 4000मध्ये एक 1310 रुपयाचं काय तर डायपर गेलं. एक डायपर ते ऑर्डर केलं जे की आपल्याला प्रमोशन आहे. हां मलाच लाव. आणि बाकी सगळे मी ड्रेस मागवून टाकले छान छान. आणि मला ते ड्रेस आवडले आणि ड्रेस गडबडीमध्ये म्हणजे मला ते फर्स्ट टाइमच यूज केलं ना वाउचर, मला समजतच नव्हतं कसं आहे. आणि त्या गडबडीमध्ये मी काय केलं माहिती आहे का, 12 ते 18 ह्या महिन्याचे कपडे मागवले चिमणीला. कारण का आता चिमणी 1.5 वर्षाची झाल्या. 18 ते 24 ह्या म्हणजे महिन्याचे मागवायला पाहिजे होते, पण गडबडीमध्ये मी चुकीचे मागवले. पण तिला एवढे छान बसलेत नाही आणि अजून मला वाटते तिला 2 वर्षापर्यंत हे मस्त बसतील. 18-24 मागवले असते तर जास्तच मोठे झाले असते. सगळे ड्रेस ना तिला फिटिंगला परफेक्ट आलेले आहेत, म्हणजे साईज बरोबर आले तिला. आणि मला ड्रेस खरंच खूप जास्त आवडले. आता मी सगळे ड्रेसेस तुमच्यासोबत शेअर करते.
म्हणजे अजून आलेले नाहीत ना, सगळे आल्यानंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळे ड्रेस हे करते. फक्त मला सांगायचं होतं की कसं भेटलं वगैरे, तर ह्याच्यासाठीच ना म्हटलं तुम्हाला सांगावं कशा टाईपच्या म्हणजे प्रमोशन वगैरे येतात फर्स्ट क्रायचे. तर मेहनत केल्यानंतर काय नाही, सगळ्या मग चिमणीसाठी तर मस्तच आहे सगळ्या गोष्टी. आता 4,000 म्हणजे टोटल 4,000चं वाउचर होतं, 4,000चे कपडे घेतलेत मी चिमणीला. फक्त 1,000 रुपयाचं हे डायपर पकडा, बाकी सगळ्याची तर तिला कपडेच मागवलेले आहेत. त्यामुळे मेहनत केल्यानंतर काय वाया जात नाही. छान छान कंपनी ब्रँड आपल्याला अप्रोच करते, छान वाटतं खरं. म्हणजे जे काही सक्सेस आहे ना आज आपलं, भारी वाटतं. आता तर 3 लाख म्हणजे कंप्लीट झालेले आहेत. 3 लाख हा टप्पा माझ्यासाठी तर म्हणजे स्वप्नाच्या पलीकडचाच होता, पण तुमच्या प्रेमाने आशीर्वादाने तो सुद्धा आपण पूर्ण केलेला आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटते. चिमणी बोलायला बघत नाही है ना. चिमणी इकडे बघ, इकडे बघ ना, बोल ना जरा. पप्पा बोल, पप्पा बोल. हा पा. चिमणी खूप छान छान गोष्टी शिकल्या, त्या तुमच्यासोबत शेअर करते. छान म्हणण्याशिवाय म्हणण्यापेक्षा हुशार झाल्या असं म्हणेन, अशी हे करते ना. तुम्हाला दाखवते. मम्मा व्हिडिओ काढ ना, हो माझा व्हिडिओ काढ, मला दाखवते. चिमणच्या फक्त बघा तुम्ही, बघू बघू ना सगळं शिकायला हे ना. धर व्हिडिओ काढ, पकड, तोंडात नाही घालायचं, पकड माझा व्हिडिओ काढ. धर लवकर व्हिडिओ काढ, पकड पकड पकड, धर लवकर हे काढ. हा व्हिडिओ काढ लवकर, माझा काढ. छान दिसते का मी? वाव ना, काढ ना व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढताना बघून बघून ना माझी पोरगी आता व्हिडिओ काढायला शिकले. काय मला हसच येते. नुसती कॅमेरा घेऊन कधी पण असे 4-4, 5-5 मिनिटाचं कधी कॅमेरा चालू करते आणि कधी काय करते ना मलाच कळत नाही. नुसते व्हिडिओ वगैरे काढून ठेवत असते, है ना. पापा पापा, हा बोलली बोलली, हा बोल. मम्मा मम्मा, फक्त पप्पा. मम्मा बिम्मा काय नाही. मम्मीने 24 घंटा समोरून काय उपयोग नाही, है ना. हॅलो बोल पप्पा मम्मा, हट. हा सगळं येत आहे, फक्त मम्मी सोडून सगळं बोललंय, फक्त मम्मी नाही. इकडे बघ मम्मा, दवाखान्यात चाललोय. माझी थोडी तब्येत खराब आहे, गोळ्या वगैरे काल आणल्या होत्या पण काय फरक नाही. त्या चालले, बघून येते काय बोलते काय नाही. ऊन खूप जास्त लागायले. पटकन अजून घरातली अर्धी कामे बाकी आहेत, मग पुन्हा दवाखाना बंद व्हायचा. वाजलेतच 12 वाजता. चालले अजून अर्धी घरातली कामे बाकी आहेत, जाऊन येतो है ना. काय कर मामा. पप्पा पापा, कुठं जायचं तिकडं. आज संडे, माझ्या लक्षात नाही संडेचा दवाखाना बंद आहे. काय चाललंय काय माहिती, लक्षात तर काय राहायला गेले. मग आता काय करायचं परत. आता उद्या दाखवायला लागेल, एक दिवस तसाच काढायला लागेल. आता कुठं फिरायले तू? ऊन लागते बाहेर, आत ये. चल ये ग मम्मा. रुसले तूच गेली होती ना फिरायला, म्हणून मी दरवाजा लावला होता ना. रुसायचं काय येतात. चल घरात ये ग मम्मा. सॉरी 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 सॉरी. ये माझे पिल्ले आहे ना तू, ये लवकर लवकर ये. चिमणे ये ना, ये घरात चल. वा हसली हसली माझे पिल्लू. बघू तुझे दात दाखव ना जरा. टीथ आहेत तुझे, दात आहेत. उभा राहा, चल उभा राहा. छान. पप्पा बोल. कुठे आहे पप्पा? आता हुडकू नको पप्पाला, पप्पा नाहीये घरी. राग तर लय येतोय तुला है ना. बघू तकलूला केश किती आली. इकडे बघ. ओय ओय होय, ओय होय, इकडे बघ. ए ए अड्डे माझ्या गुल. हा उग्गा नाटक करायचं बस, दुसरं काही येत नाही है ना. किती आगाऊपण आहे बरं तुझ्यात, बोलते मी. चल उठ, असं नाही करायचं एड्यागत. गुड गर्ल आहे ना तू माझी. उठायले. हसू नक गालातल्या गालात. हट हट. काय सांगावं बाबा, मॅडमला आमच्या एवढा राग येतो ना कोणत्या पण गोष्टीचा. आता राग येण्यासारखं कायच होतं का? फरशीवर लोळायचं काम करायला.
इथे ना आपला लाईव्ह काउंट चालू आहे की 3 लाख कधी होते कधी नाही, वाट बघायची चालू आहे. तर बघू, तसे एवढे फास्ट वाढायला गेलेत, पण ठीक आहे, आज तर होणारच आहेत कंप्लीट काय पण करून. तर थोडेसे शिल्लक राहिलेत. का बरं असं होते, पटपट सबस्क्राईबच करत नाही कोण. हो रे पटकन एक तरी. 88. ओ गो मम्मा बघ ना, तू हात लाव इथे हात लाव, लॅपटॉपला हात लाव, वाढतेत मग. हा, बटन दाबू नको फक्त, बिना काढण्याचं आहे ना. मग ती माझी कामाची डायरी आहे, ह्याच्यावर लिहे ना. हे आहे ना ह्याच्यावर लिहे, हे तुझं आहे ना पुस्तक. तिचं ना माझ्या डायरीसाठी रडगाणं चालू आहे. तिला लिहायला डायरी पाहिजे, अशी प्रत्येक गोष्टीची ना वाट लावत असते हे ना. मम्मा नाही उघडत ती, राहूत. निघालं. तुझी बुक आहे ना, त्याच्यासोबत खेळ ना ग मम्मा. अयो नको, चिमणी दुखतय, नको. बर घे कर खराब, घे नाही. थांब, तुला एक पेज काढून देते, थांब. हा थांब 2 मिनिट, नको. हा हितले फक्त एकच पेज खराब कर. हा लिह तिथं. अवघड आहे बाबा. काय सॉरी, नाही तुला काय बोलत नाही. हा, माझं चालू आहे तर कधी होतंय आणि इथं वेगळं चालू आहे. वाट बघायची चालू आहे, कधी 3 लाख कम्प्लीट होते. लय स्लो वाढायलेत, काय माहिती का, काय मी एवढे फास्ट वाढणारे आज मुद्दाम स्लो झालेत असं मला वाटायले. 95 झालेत, अजून 5 फक्त बाकी आहेत 3 लाख कम्प्लीट व्हायला, आणि एकदम स्लोने वाढायला. तर मी वाट बघत बसले, कधी होतंय कधी नाही. मला व्हिडिओ काढायचा त्याचा, असा 3 लाख होताना. काय करते तू मम्मा? मला दे, मला दे ग, मला दे. चिव चिमणे चारा खाते. छान आहे. हा, तर मला टेन्शन आले, तुमच्या दोघांचं काय चाललंय रे? काय बाबडे, काय बोलतेस? कसं वाटते तुला? किती वाक्य आहेत तुझे फॉलोअर्स? आहेत 4, पण वाढना गेलेत. काय लोक तर अनफॉलो करायलेत लगेच. कसं कधी होतील 3 लाख? बघू शकताय तुम्ही. फक्त किती पाहिजे आपल्याला? 4 पाहिजे फक्त. काय नाही, कमी जास्त व्हायले. आकडा आहे, वाढत असतो, कमी होत असतो, त्याला काय. वेट करू आपण. किती वेळ करायचं? 1 तास 4 फॉलोअर साठी 4. कमिंग सॉन. का ग, तू मस्त आईस्क्रीम खात बसलीस. इथं बघा काय झालं. तुला काही लेणं देणं नाही. 3 लाख कम्प्लीट झालेले. थँक्यू. पब्लिक धन्यवाद. असाच सपोर्ट राहू दे तुमचा सगळ्यांचा. आम्ही मस्त असे रेडी झालेलो आहे आपलं 300Kचं सेलिब्रेशन करण्यासाठी. तर सेलिब्रेशन कसं होणार आहे ते दाखवते. त्याच्या आधी चिमणीला झोप आलेली आहे. तिने आधीच्या ड्रेसमध्ये वैतागले, पण हाच थोडा मॅच करणारा ड्रेस होता आहे ना, त्यामुळे. आणि आज मंगळसूत्र सुद्धा मी बनवलेलं घातलेलं आहे. चिमणीला सुद्धा छानसं बनवले, त्यामुळे अजून खुश आहे आम्ही आज, आहे ना. असं काय हायफाय तोंडावर नसते, आता वाजते हायफाय. झोपला आले, पटकन जाऊन सेलिब्रेशन करतो आणि ते व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि कसं झालं सेलिब्रेशन ना नक्की सांगा. चला हा ना, आहे ना एवढा कडक आहे. आता मी कडक केलाय ना. किरण मामा दिसला पाहिजे. मामा कधी येत नाही. जोडी किरणनी पॅन्ट पण घातली रे बाबा. पण बोलायचं काय ते इकडे बघा. पहिले सगळा फोटो शूट होता तुमचा.
पुन्हा जायचं इकडे बघा इकडे दिव्या संत्रा तसा आजचा दिवस ना माझ्यासाठी खूपच स्पेशल होता आणि सगळ्यांनी मिळून ना तो खूप स्पेशल सुद्धा बनवला. मीच नाही तर सगळ्यांनी सुद्धा ना खूप जास्त एन्जॉय केलं होतं आज. चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.